जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम नवनीरदशम नवनीत प्रिय नवनीरदशम नवनीत प्रिय नवला विनोद विहारी नवला विनोद विहार जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम शरणागत दीनाचरणी शरणागत दीनाचरणी करुणा दृष्टि निवारी राम करुणा दृष्टि निवारी राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम 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 राम राम सीताराम सीताराम पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा बसत नाही सतत वाहू दे झरा अनसुयेच्या सुता तुझा चरे आसरा तुझा चरे आसरा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे विप्रवेश घेऊनी गुरु तुम्ही अत्री घरी आवा
पुण्याईने वाळतीचे झाला भक्तासाठी जन्मई तुमचा भक्तासाठी जन्मई तुमचा भक्ता उद्धारा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत सतत वाहू दे सतत वाहू दे अन्न अल्प परी तुझ्या कृपेने अन्न अल्प परी तुझ्या कृपेने सहस्र जन जेवणे नाथा मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले नाथा अष्टरूपे हि दीपवाळीला अष्टरूपे हि दीपवाळीला दाडी शिष्यवरा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा वांझे नाही भक्ती बघुनी वांझे नाही भक्ती बघुनी विधने संततीला नाथा दूध फोडिले भिक्षेसाठी दूध फोडिले भिक्षेसाठी वृद्धची महिषीला वेलपटुनी कुंभई दिदला वेलपटुनी कुंभई दिदला विप्राला सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा सतत वाहू दे कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटा यादरा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटा यादरा नाथा साक्षपटा यादरा दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता जोडण्या पुरे करा नाथा जोडण्या पुरे करा अंतरंगता हो उदित पाहू अंतरंगता हो उदित पाहू या हो या सत्वरा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा सतत वाहू दे जरा
वाचोनी सापडे त्रिकाल सद्गुरु वाचोनी सापडे नासूय सद्गुरु वाचोनी सापडे नासूय धरावे ते पाय आदि आदि धरावे ते पाय आदि 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 सद्गुरु वाचोनी सापडे ना सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय आपणा सारिखे करीती तात्काळ आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे सद्गुरु वाचोनी सापडे नासूय सद्गुरु वाचोनी सापडे ना लोह परिसाची नसा हे उपमा लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु वाचोनी सापडे नासूय सद्गुरु वाचोनी सापडे नासूय तुका म्हणे कैचे आंधळे हे जन तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडे नासूय सद्गुरु वाचोनी सापडे नासूय सद्गुरु वाचोनी सापडे नासूय आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्येत् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरुनाथ महाराज की जय।
आज या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला आणि सेवेला उभं राहायला मिळते हे माझं मी परमभाग्य समजतो. हे जे नंदी घराणं आहे, नंदीनामा, आज 14वी पिढी त्या गुरूंच्या सेवेमध्ये रत आहे. समर्थ म्हणाले, बापाची कीर्ती सांगे तो एक मूर्ख. नुसतीच बापाची कीर्ती आणि तू काय करतोस असं विचारलं तर मला त्यातलं काहीच माहिती नाही असे बरेचसे असतात. पण इथं जे आहे, आज 14वी पिढी आहे, ज्या गुरूंच्या सेवेसाठी त्या पूर्वजांनी आपलं आयुष्य वाहिलं आणि ज्यांच्या त्या आयुष्य वाहण्यामुळं, त्यांच्या त्या श्रद्धेमुळं, त्यांच्या त्या निष्ठेमुळं प्रत्यक्ष महाराजांकडून त्यांना चरण पादुका प्राप्त झाल्या, ज्या पादुकांना शक्ती पादुका असं म्हणलं. ज्या पादुकांना बोला शक्ती पादुका, बरोबर आहे ना? हो. शक्ती पादुका पीठ. ताकद ही आहे, श्रींची ताकद आहे त्यामागे, भगवान दत्तात्रेयांची ताकद. आणि त्यांनी आपल्या या शरणागत शिष्याला पादुका देणं म्हणजे पादुका मिळणं, ज्याला मिळतात त्याची संपूर्ण जबाबदारी भगवंतांनी उचललेली असते. आणि याची ज्याला जाण असेल त्यालाच पादुका प्राप्त होतात. अन्यथा आपण सामान्य लोक प्रत्येक गोष्टीला मी केलं किंवा मी काय करू, अरे तू कोण करणार आणि तू काय करणार आहेस. करता करविता श्रीराम जे आहे ते सगळं त्यांचं आहे. हा उत्तम नरदेह त्यांनीच दिला. देह देताना त्या देहामध्ये कुठलंही एकही उणीव ठेवली नाही. छान दृष्टी दिली, ज्या दृष्टीने आपण पाहू शकतो. छान कान दिले, ज्या कानाने आपण छान त्यांचं गुणगान ऐकू शकतो. वाचा छान दिली, ज्या वाचेनं त्यांचं नाम आपण घेऊ शकतो. हात चांगले दिले, पाय चांगले दिले, सर्व गोष्टी चांगल्या दिल्या. आणि हे सगळं दिलं ते त्यांनी दिलं. त्या भगवंताच्या कृपेमुळे हे मिळालं, याची जाण असण्याची गरज आहे. आणि हीच जाण नेमकी या घराण्यामध्ये आहे. आणि म्हणून आज 14वी पिढी सुद्धा त्याच कार्यामध्ये व्यस्त आहे. गुरूंचा प्रसाद इथं आल्यावर मला जाणवलं, पादुकांचं दर्शन घेतलं आणि एक वेगळेपणाच जाणवला. मी म्हणलं, महाराज आज मला तुम्ही वयवर्ष 67ला आत्ता तुमचं दर्शन दिलं का? 67 वर्ष आला आला प्राणीजन्मास याला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असं निदान आज मला वाटत नाही. जीवनाची इति कर्तव्यता, जीवनात धन्यता वाटली, त्या दर्शनानं एक वेगळं समाधान, मानसिक स्वास्थ्य वाढलं. अशा घराण्यात मला सेवेला यायचा योग मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि धन्य समजतो. कारण या जन्मामध्ये येऊन प्रभूंचं दर्शन, प्रभूंचं नाम मुखाने घेणं आणि प्रभूंच्या नामामध्ये रंगून जाणं यासाठी आयुष्य. आजचा अभंग जो घेतलाय तुकाराम महाराजांचाच अभंग, ज्यांनी संपूर्ण आयुष्य त्या विठ्ठलाच्या चरणी वाहिलं. नुसतंच वाहिलं असं नाही, सदेह जे वैकुंठाला गेले. प्रत्यक्ष परमेश्वर त्यांना न्यायला आला. केवढं मोठं भाग्य, अहो भाग्यम. असे हे तुकाराम महाराज, त्यांचा आज अभंग, ते सद्गुरूंचा महिमा गात आहे. तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं तर ज्यांच्या नसा नसामध्ये विठ्ठल भरलेला होता. त्यांची अभंग रचना जी आहे तिचं नावच अभंग असं आहे. त्या अभंगाची महती त्यांच्याच पत्नीकडनं आपण ऐकूया. प्रसंग असा आहे, ज्यावेळी महाराजांची ही गाथा नेऊन त्या इंद्रामध्ये बुडवली. आता बुडवल्यावर हे एवढं मोठं महाकाव्य त्या नदीपात्रात बुडवलं. महाराजांना त्या अनंत यातना झाल्या. त्या काळी
आणि ते त्या काठावर जाऊन बसले. 13 दिवस उपोषण केलं. 13 दिवस. अपेक्षा काय तर तिच्याकडे मागणी करतायत, आई माझी गाथा मला परत द्या. आणि त्यांची ती तळमळ आणि निष्ठा पाहून प्रत्यक्ष माऊलीनं ती गाथा आणून परत दिली आहे महाराजांच्या हाती. आता ही जी गाथा आहे, मूळ प्रत आहे ती, त्या पाण्यामध्ये तिला जे बुडवलं होतं त्यामुळे त्याची पानं ओली झालेली होती. आपण कधी जर देहूला गेलातच तर ती मूळ जी प्रत आहे ती पाण्यात बुडल्यानंतर त्याच्या प्रतीचा जो रंग आलेला आहे तो आपल्या लक्षात येईल. महाराजांना आनंद झाला, आपली गाथा परत मिळाली. हृदयाची कवटाळली, घरी गेले आणि एक एक पान सोडवत आहेत आणि वाळत घातले. का तर ते खराब होऊ नये. कारण हे असे महत् ग्रंथ जे असतात त्यांचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. हे मोठे ग्रंथ बोलतायत ते काय म्हणतात माहितीये? तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षे शिथिल बंधनात मूर्ख असते न गंतव्यम एवं वदती पुस्तके. महाराजांची जाण होती, महाराज त्रिकालज्ञ होते. महाराजांनी तो ग्रंथ काढला, आपली गाथा घेतली, एक एक पान सोडवत आहेत आणि वाळीत टाकतायत. सगळी पानं जवळपास वाळली आणि महाराजांनी एक एक पान जसं येईल तसं लावायला सुरुवात केला पुन्हा तो ग्रंथ. आणि त्यात त्यांना एक पान काही सापडे ना, तळमळत आहेत, गेलं कुठं. आत होतीच घरधनी घराची मालकीन. तिला हाक मारली, अगं बाहेर आहे. काय म्हणताय? काय नाही म्हणले, माझ्या या पोथीतलं, माझ्या या गाथेतलं एक पान कुठेच नाही आहे आणि ते सापडल्याशिवाय मी अन्न घेऊ शकणार नाही. तिने त्यांना जे उत्तर, ते उत्तर फार महत्वाचं आहे. ती म्हटली, धनी एवढंच होय? अगं म्हणाली, एवढंच म्हणजे ते माझं आयुष्य आहे, त्यात एवढंच होय म्हणतेस तू? नाही म्हणाली, म्हणूनच म्हणते एवढंच होय. ते आहे की सापडले मला. अगं मग ते कुठलं आहे ते दे मला. त्यावेळी त्यांच्या बायकोन त्यांना सांगितलंय, ते पान माझ्या कनवटीला लावले. अगं वेडे म्हणले, कनवटीला लावायची वस्तू आहे का ती? आत्ता बरोबर बोलला असा. ती म्हणते आत्ता बरोबर बोलला असा, ती कनवटीला लावायचीच वस्तू आहे. असं का वेड्यासारखं बोलतेस? नाही म्हणाली, मी दररोज सकाळ संध्याकाळ नदीवर पाणी आणायला जाते, माहितीये? हो. मग समजा माझा पाय घसरला आणि मी जर पडले नदीत तर मी बुडणार नाही का? तर ते पान माझ्या कनवटीला आहे, ज्याला अभंग असं नाव आहे, ज्या काव्याला. महाराजांनी म्हटले, धन्य आहे, अशी पत्नी मिळावी. ठीक आहे, तुकोबांना ती नावं ठेवत होती, परंतु ती अशी पत्नी होती की एकरूप झालेली होती. आज महाराजांचा हा अभंग घेण्याचा उद्देश एकच, गुरुस्थानात आलोय, थोडीशी गुरूंची महती वर्णावी. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. पहिल्या चरणात महाराज म्हणाले, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. व्यवहारात हा शब्द आपण वापरतो का? किती प्रयत्न केले तरी काही सोयीचं होईना असं म्हणतो आपण. म्हणजे आपल्या मनासारखं घडेना, त्यावेळी आपल्याला ते सोयीचं नाही आहे असं वाटायला लागतं. तर महाराज म्हणाले, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. साधा सोपा अर्थ आहे. एकाच शब्दाची द्विरुक्ती केली आहे मात्र या ठिकाणी, आधी आधी. लोकांना काहीही बोलायचं असतो, लोक म्हणतात महाराजांना काही दुसरा शब्द सुचला नाही का? त्यांची प्रज्ञा एवढी चालली नाही का? त्यांची प्रज्ञा किती चालत होती ती त्या विठ्ठलालाच माहिती. पहिल्या आधीनी महाराजांनी सद्गुरूंच्या विषयी असणारी निष्ठा, प्रेम, विश्वास, श्रद्धा प्रगट केली, आदर प्रगट केला आहे. आणि दुसरा जो आधी आहे त्यातली जी धी आहे, धी म्हणजे बुद्धी, जोपर्यंत ती शाबूत आहे तोपर्यंत सद्गुरु चरणांजवळ जाण्यात मजा आहे.
शास्त्रकार असे म्हणाले, या स्वर चालू ठेवा म्हणजे यावत् स्वस्थमिदं शरीरमरुजं यावज्जरा दूरतो यावच्चेन्द्रिय शक्तिरप्रतिहता यावत् क्षयो नायुषः आत्मश्रेयसि तावदेव वपुषो कार्यप्रयत्नो महान् संदीप्ते भुवने तु कूपखननं प्रत्युद्यम कीदृशः. सद्गुरूंच्या चरणाजवळ केव्हा जायचंय? महाराज जे म्हणतात धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी म्हणजे केव्हा? यावत् स्वस्थमिदं शरीरमरुजं. या शरीराने भगवंतांनी जे आपल्याला शरीर दिलं त्यातली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यथायोग्य जागेवर आहेत. यावज्जरा दूरतो. म्हातारपण बरंच बरंच लांब आहे. का बरंच लांब आहे आणि का बरंच लांब असावं? म्हातारपणीची लक्षणं दंताजींचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान अवघे पाऊणशे महिमान. भगवंताचं नाव घ्यावं तर तोंडात दात नाही, त्याचं गोड नाम ऐकावं तर कान काम करत नाही. अगदी म्हणजे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हे म्हणता तरी आलं पाहिजे. आयुष्यभर ते म्हटलेलं नसतं. आणि जर नको त्या वयात ते म्हणायला गेलं की मग आले लांब तो म्हणतो जा लांब जवळ येऊच नकोस. कारण आयुष्य सगळं फुकट घालवलेस आणि आता आले लांब नाही. यावज्जरा दूरतो यावच्चेंद्रिय शक्तिरप्रतिहता यावत् क्षयो नायुषः. शरीरातल्या कोणत्याही इंद्रियाला कोणत्याही रोगाने स्पर्श सुद्धा केलेला नाही असं जीव आहे. म्हातारपण बरंच लांब आहे असं जीव आहे. आणि उत्तम शरीर काम करते असं जीव आहे. अशा वयात काही हित साधावं, काही हिताचा मार्ग धरावा, सद्गुरूंना शरण जावं, त्यांच्या चरणाशी लीन व्हावं आणि आपलं सर्वस्व त्यांना अर्पण करावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले धरावे ते पाय आधी आधी. नाहीतर काय होतं? आत्मश्रेयसी ताबुदेवो पुषो कार्य प्रयत्नो महान संदीप्ते भुवने तु कूप खननम प्रत्युद्यम कीदृशः. एक दृष्टांत यासाठी आहे. खेडेगावात एका पाटलाचं घर आहे, वाडा आहे मोठा. भर उन्हाळ्याचे दिवस आहे. भर दुपारी या वाड्याला आग लागली. आता गावातल्या पाटलांचा वाडा, त्या काळी पाटील फार महत्वाचे. आत्ताही नाही असं नाही, आत्ताही यायचंच महत्वाचे. पण त्या काळी पाटील म्हणलं की गावचा प्रमुख. मग त्याचा तो वाडा पेटल्यावर एक वेळ सकाळी उठल्यावर आपल्या आईबापांना नमस्कार न करणारी पोरं सुद्धा तो वाडा विझवायसाठी त्या वाड्यावर जमले आहेत. सर्व जाती जमातीतले सगळे लोक जमलेत. ज्याला जे शक्य आहे ते साधन हातात घ्यावं आणि तो वाडा विझवायसाठी पाणी ओतायचा प्रयत्न करतायत. दरम्यान वाडा जास्तच पेटला. आगीच्या ज्वाळा आकाशापर्यंत जाऊन भिडल्या. आणि हे पाटील उत्तम पोशाख केलाय आणि वाड्यातून बाहेर आले. आमच्यासारखी असतात काही. होता एक कीर्तनकार तिथं. त्याने आपले हात जोडले, म्हणले पाटील काय म्हणताय? काय नाही म्हणाले. पाटील अहो तुमचा वाडा जळतोय. मग सगळं गाव तुमचा वाडा विझवायचा प्रयत्न करतोय. मग काय पुढं काय तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणाले. आणि तुम्ही चाललात कुठं? पाटलांनी जे उत्तर दिलं, पाटील म्हणले मीही त्याच कामासाठी चाललोय. म्हणजे त्याच कामासाठी चाललोय? कुठे चाललात? तुम्ही कीर्तनकारात, तुम्हाला कळत नाही का कुठे चाललात? विचारायचं नसतं. अहो म्हणाले तरी तुम्ही कुठे चाललाय? पाटलांनी उत्तर दिलं, म्हणाले मला कळतंय की माझा वाडा पेटलाय. आता तो काही क्षणातच आगीच्या पूर्ण बक्षस्थानी पडेल आणि त्यामुळं तो वाडा जिवंत राहावा यासाठी पाण्याची सोय करायला चाललोय. अहो म्हणाले पाण्याची सोय? म्हणाले शेजारी एक 4 मैलावर एक
पानाडी राहतो. पानाडी आपल्या भागात काही शब्द माहित नाही. पाणी सांगणारा त्या पानाड्याला जाऊन गाठतो, त्याला घेऊन येतो. इथं माझ्या वाड्याच्या परिसरात कुठं पाणी आहे त्याला पाहायला लावतो, तिथं बोर मारतो आणि मग त्या पाण्याने मी माझा वाडा विजवतो. किती शहाणपणाचं उत्तर आहे. असंच आपलं कुठेतरी होऊ नये, असंच आपलं कुठेतरी होऊ नये म्हणून तुकाराम महाराज तळमळीने सांगतायत, सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. पुढच्या चरणात महाराज म्हणतात, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर काय घडतं? सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरू पूर्ण कृपा करतात आणि तो एक प्रवाह आहे गुरु शिष्यांचा. सद्गुरू आपल्या शरणागत शिष्याला, योग्य शिष्याला आपलं सर्वस्व देऊन टाकतात. म्हणजे पुन्हा प्रति सद्गुरू तयार करत असतात. ही परंपरा अखंड चालू असते, असं कुठेही घडत नाही. एक अभंग असं म्हणतो, त्रैलोक्य धुंडोनी ऐसा एक दावी, आपुली पदवी देई दासा, एका गुरु विण ऐसा करी कोण, आपुल्या समान करीत असे. सद्गुरूंचा महिमा वर्णन करताना पुढे त्या पदामध्ये असं म्हटले, दर्शन घडता पुण्य येई हाता. आज जो मी अनुभव घेतला, पादुकांवर मस्तक टेकल्यावर नयनातनं अश्रू सुरू झाले, कृतकर्माचा पश्चाताप म्हणे आपण त्या. पण भाग्यवानी मी स्वतःला समजतो की तिथं दर्शन घ्यायला 67व्या वर्षी का विना महाराजांनी बोलावून घेतलं आणि मला यायला मिळालं. हे माझं भाग्य. दर्शन घडता पुण्य हाता, पादस्पर्श होता जीवन मुक्त. सद्गुरूंच्या चरणांचा स्पर्श, सद्गुरूंच्या पादुकांचा स्पर्श जीवनमुक्त अशी अवस्था प्राप्त करून देत असतात. आपणा सारिखे करती तात्काळ. याविषयी ज्ञानराज माऊली म्हणाले, जैसा दीपो दीप लाविजे, जैसा दीपो दीप लाविजे, तेत अधीर कोण हे नोळखीजे, तैसा खंड गुरु भजिजे, गुरुची होवोनी जाये. किती साधा सोपा दृष्टांत आहे. दिव्यांची एक मालिका आपल्या समोर जाऊन ठेवली, पण त्या म्हणूया त्याला आपण समया म्हणूया, दिवे म्हणूया, निरंजन म्हणूया. एक 5-25 पंक्त्या लावून ठेवल्या आणि प्रश्न केला की बुवा म्हणाली, यातली पहिली पंक्ती केव्हा लावली आहे आणि 10वी पंक्ती कधी लावली आहे, शेवटची पंक्ती कधी लावली आहे, तुम्ही उत्तर देऊ शकाल काय? तो बुवा हा असू दे, किती ज्ञानी असू दे, या सगळ्या ज्या ज्योती आहेत या एकच तेजाने जळत असतात. त्यामुळे त्यात नंबर लावता येत नाही की पहिली केव्हा, 10वी केव्हा, 20वी केव्हा, काही करता येत नाही. जैसा दीपो दीप लाविजे, ते तर अधीर कोण हे नोळखीजे. पहिला कोण शेवटी कोण जसं ओळखता येत नाही, तैसा अखंड गुरु भजिजे, गुरुची होऊनी जाये. मात्र त्यासाठी अखंड हा शब्द महत्वाचा आहे. मगाशी पाठक त्यांच्या कीर्तनात शेवटी मध्ये त्यांनी म्हटलं की उपासनेला दृढ चालू व्हावे. ते अत्यंत महत्वाचं काम आहे. उपासना ही नित्य असावी. वर्षातून अशा महोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन होतील, प्रवचन होतील, आणखी काही वैदिक कर्म होतील, पण वर्षभर ती उपासना आपल्या घरी चालू ठेवणं हे भाग्याचं लक्षण आहे. भाग्यवान माणसाचंच काम आहे, इतरांचं काम नव्हे. कारण इथेही वर्षानुवर्ष, आज 14वी पिढी, नुसतंच मी कीर्ती सांगत नाही बापाची, तर मीही त्याच निष्ठेनं ती सेवा करतोय आणि त्याचं फळ त्यांना मिळते. मला आनंद विशेष या इथं येण्यात काय झाला, आमचं घराणं हेही दत्त उपासक घराणं. 183 वर्षापूर्वी आमच्या घरी दत्त महाराजांनी दृष्टांत देऊन घरी मूर्ती आलेली आहे आणि त्या मूर्तीची सेवा आज तागायत चालू आहे, जी श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती आहे. एकमुखी 6 भुजा, कमलासनावर पद्मासन घालून ध्यानस्थ बसलेली मूर्ती आहे. ज्यांनी आमच्या घराण्यात कीर्तन परंपरा चालू केली त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महाराजांनी नृसिंहवाडीत सांगितलं, उद्या सकाळी तू घरी जा, मी तुझ्या घरी येतोय. आणि आमच्या गावात एक जोशी नावाचे संन्यासी, त्यांच्याकडे ही मूर्ती होती आणि त्या मूर्तीचं वेगळेपण
ते जोशी जे संन्यासी होते, निस्पृह होते, सर्वस्व परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेलं होतं. आणि त्यांचं जेव्हा ध्यान लागायचं त्या ध्यानामध्ये दत्त महाराज, ती मूर्ती आणि हे जोशी संन्यासी बोलायचे. तासन तास यांचं बोलणं चालायचं. आणि त्या ह्याच्यात वृद्धापकाळी त्या जोशींनी महाराजांना विनंती केली की आजपर्यंत मी आपली सेवा केली, आता मी तर संन्यासी आहे, आता यानंतर माझ्या वृद्धापकाळाला आहे, आता यानंतर तुमचं कसं व्हायचं. एकदा नाही, दोनदा नाही, 4-5 वेळा त्यांना प्रश्न केला होता महाराजांना. आणि महाराजांनी प्रत्येक वेळा त्यांना सांगितलं होतं की माझी सेवा करणारं घराणं आहे, माझी सेवा करणारं घराणं आहे. योग्य वेळ आधी की मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी आमच्या पूर्वजांना नरसेवाडीत सांगितलं की तू घरी जा, कीर्तनाच्या सेवेसाठीच गेलेले होते, तू घरी जा, मी तुझ्या घरी येतोय सकाळी, त्याच पहाटे त्या आमच्या गावातल्या जोशीभावांना दृष्टांत दिला की जोशीभाऊ उठा, तुम्ही ज्याची काळजी करत होता, ज्यांची काळजी करत होता, ती काळजी संपवणारं घराणं तुमच्याच गावात आहे. मला चिमण्याजी बुवा काणे यांच्याकडे सकाळी नेऊन पोचवा. त्या संन्याशांनी त्या शेवटी ते निस्पृह व्यक्तिमत्व सगळी त्यांच्या दृष्टांतावर विश्वास ठेवला, मूर्ती घेतली. आता मात्र त्यांना थोडंसं दुःख झालं की मी माझ्या नंतर काय होईल या मूर्तीचं म्हणत होतो, पण आज महाराजांना माझ्यासमोरच माझ्याच हातून त्या घराण्यात जायचे. थोडं दुःख, थोडा आनंदी की मी जी चिंता करत होतो ती चिंता महाराजांनी दूर केली आहे. या आनंदात त्यांनी ती मूर्ती आमच्या घरी आणली. आमचे पूर्वजही त्या नरसोबावाडी येऊन चालत आली. गणेशवाडी नावाचं गाव आहे आमचं, नरसोबावाडीपासून 10 किलोमीटरवर ते गाव आहे. तर ती मूर्ती घरी आली. आज या गोष्टीला गेल्या वर्षी 183 वर्ष पूर्ण झाली. गुरुद्वादशी उत्सव, श्री गुरुदेव. तो गुरुद्वादशी उत्सव आमच्या घरी त्यावेळी चालू झाला. तो आज आमची 7वी 8वी पिढी त्या उत्सवासाठी हजर असते. कुणाकडे काही मागायची गरजच भासत नाही. महाराजांनी सांगितलं आम्ही आहोत. आणि याचा दुसरा अनुभव, माझा मुलगा वैदिक आहे पुण्यामध्ये, पाठशाळेमध्ये त्याला शिकवला. पाठशाळेत ठेवताना त्याच्या गुरुजींना मी एक प्रश्न केला. म्हटलं आबासाहेब पटवर्धन म्हणून मोठी व्यक्ती, ऋषितुल्य, त्यांच्या पाठशाळेत तो माझा मुलगा शिकला. नेऊन ठेवल्यावर सगळ्यात शेवटी तिथून निरोप घेताना मी त्यांना विचारलं, आबासाहेब आता याच्या शिक्षणाचा फायदा काय होणार आहे, याला काय मिळणार आहे. त्यांनी एकच शब्द सांगितला. म्हणाले ज्या दिवशी तुमचा मुलगा हरी ओम हा शब्द म्हणून वेद ऋचा म्हणायला सुरुवात केली, त्या दिवशी सगळी त्याच्या चरित्रार्थाची सगळीच इहपर सगळी व्यवस्था भगवंतांनी केलेली आहे, काळजी करू नका. आणि तो अनुभव आज आम्ही अनुभवत आहोत. मुलगा चांगला शिकला, आज पुण्यात त्यांनी नाव कमावलं, कीर्ती कमावते. सगळ्यात महत्वाचं कीर्ती. पैसा आज येतो उद्या जातो, पण कीर्ती मिळवणं, योग्य पद्धतीने लोकांना नीती धर्म सांगणे आणि त्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, यासाठी त्यांनी जन्म आपला ठरवलेला आहे. वर्षातून 4 वेळा गिरनारला जातो. कुली पुत्रकन्या होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, असं मला वाटतं. आम्ही किती पुण्य आहोत, आम्ही किती भाग्यवान आहोत. मी असं म्हणेन की आम्हीच पुण्यवान आहोत, आम्हीच भाग्यवान आहोत की आमच्या पोटी अशी संतती जन्माला आली. जसं नागेश शास्त्रींच्या पोटी हे 2 चिरंजीव आहेत, तेही त्याच मार्गाने जात आहेत, तेही दत्तभक्तीतच रममाण झालेले आहेत, तेही सद्गुरूंच्या उपासनेतच आहेत. हे भाग्य मिळायला बहुत सुकृताची जोडी, अनेक जन्माची पुण्याही असती. त्यावेळेला हे सगळं असं घडत असतं. 14 पिढ्या चालणं सोपं नाही, कलियुगात त्याहून नाही, पण ते सगळं तसं व्यवस्थित चालतंय. यामागं फक्त सद्गुरू कृपा. आपणा सारिगे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा गाधची. आता सद्गुरूंना उपमा काय द्यावी. उपमा द्यायलाच गेलं, खूप मोठा प्रयत्न केला. सद्गुरूंना परिसाची उपमा देण्याचा प्रयत्न केला. आता परिस काय करतो. परिसाने लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं तयार. अनेक लोखंडांचं सोनं झालं. आणि ही जी अनेक लोखंड एकत्र आलेली होती, ज्यांचं सोनं झालं होतं, त्यांना वाटायला लागलं आता आपण लोखंडाला स्पर्श करूया, बघूया सोनं होते काय.
तेवढ्या सगळ्या वस्तूंनी लोखंडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं परत सोनं झालं नाही. लोखंड ते लोखंडच राहिलं, सोनं ते सोनंच राहिलं. आणि मग परिसाचं वेगळेपण काय राहिलं? परिसाने लोखंडाचं सोनं झालं, परंतु त्या सोन्यापासून सोनं तयार होतं का? नाही होत. गुरूंच्याकडं मात्र असं आहे की गुरूंच्याकडं जो शरणांगत गेला, गुरूंशी जो शरण गेला, गुरूंच्या चरणाशी लीन झाला, त्याला सद्गुरू सर्वस्व देऊन टाकतात. समर्थ रामदासने खुलासा केला, लोह स्पर्शता सुवर्ण होये, लोह स्पर्शता सुवर्ण होये, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमान साहे सद्गुरूसी परिसाची. मग सद्गुरूंना उपमा काय द्यावी? तर सद्गुरूंना एकच उपमा देते, ती जी सार्थ उपमा आहे. सद्गुरूंना आईची उपमा देत आहेत, माऊलींची उपमा देत आहेत. कारण आई कशी असते? आई आपल्या सर्वच लेकरांवर एकाच पद्धतीनं प्रेम करत असते. हा खूप हुशार आहे, हा अडगा आहे, हा अज्ञानी आहे असं ती म्हणत नाही. उलट माऊली तर जितका व्रात्य किंवा वांड किंवा दंगेखोर मुलगा असेल त्याच्यावर तिचं जास्त प्रेम असतं. शहाण्या मुलांवर लक्ष द्यायची गरज नसते हे तिला माहिती असतं, आणि त्यामुळं त्या व्रात्य मुलांच्यावर जास्त प्रेम करते आई. सद्गुरूही तसंच करत असतात. जे निष्ठावान सेवक आहेत त्यांच्या जीवनात तर ते काहीच कमी करत नाहीत, पण जे चुकून माकून जवळ यायचा प्रयत्न करतात, सद्गुरूंना कळतं हा चुकून आलाय, हा थोडीशी माझी परीक्षा घ्यायला आलाय, हा काही सांसारिक गोष्टी मागायला आलाय, तर अशा भक्तांची, अशा शिष्यांची ते कामना लगेच पूर्ण करतात. का? तर चुकून माकून आलंय ते फिट राहावं, एका जागेवर स्थिर राहावं, ही सद्गुरूंची भावना असते. आपणा सारी घे करती तात्काळ, नाही काळ वेळ दया लागी. लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधजी. तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. महाराज म्हणाले ही जनता, हे जग कसं आहे तर हे आंधळ झाले. फक्त चर्मचक्षुनी हे पाहतात, अंतरचक्षु यांच्याकडे ज्ञानच नाही. आणि त्यामुळं यांना नेमका देव कुठे आहे हे समजायलाच तयार नाहीत. गेले विसरून खऱ्या देवा. कुठेतरी फिरतात, कुठेतरी फिरतात. आता पैशाला 50 गुरु भेटतील, पैशाला 50. कोण गुरु हातातून गुलाब फुल काढेल, कोण गुरु हातातून खडीसाखर काढेल, कोण गुरु आणखी काय करेल, असेच गुरु जे असतील. प्रत्यक्ष आईच्या मायेनं मुलावर जसं प्रेम करायचं असतं तसं प्रेम करून त्या बाळाला, त्या मुलाला मोठं करायचं काम फक्त सद्गुरूच करत असतात. कारण गुरु शब्दाचा अर्थ आपण जर बघायला गेलो तर गुकारो अंधकारो रुकारस्तन निरोधका. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाचा प्रकाश देण्याचं काम फक्त सद्गुरू करत असतात. आणि म्हणून सद्गुरूंना शरण जाण्याची गरज आहे. मूळ अभंगात तुकाराम महाराजांनी आपल्याला हाच उपदेश केलेला आहे. आज छत्रपती शिवरायांचा जन्मदिन जगभर साजरा होतोय. 22 जानेवारीला प्रभू श्रीराम या भारतामध्ये पुन्हा आले आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिणाम पाहायला मिळतात की या पुढेही मिळणार आहेत, कारण योग्य मार्गावर पावलं पडायला लागली. मगाशी ताईंनी सांगितलं अटलजींच्या बाबतीत, त्यांनी गिरनारला तप केलं, गिरनारला जाऊन तप केलं आणि दत्तांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे तिथं काहीच कमी पडत नाही. आज मोदींना काय कमी आहे सांगा? अवघ्या विश्वाचा गुरु व्हायला चाललेत. कशामुळं? ज्यांच्या पाठीशी दत्त उभे आहेत, ज्यांच्या पाठीशी सद्गुरू उभे आहेत. मग त्या सद्गुरूंना आपल्या पाठीशी आपण उभं करण्यासाठी हे आयुष्य खर्ची पडावं अशी अपेक्षा आहे तुकाराम महाराजांची. अन्यथा काय होतं? साधू संतांची संगत मिळते, साधू संतांची संगत मिळते, पण त्या संगतीचा जर उपयोगच करून घेतला नाही तर या जन्माला येण्याला काही अर्थ नाही आहे. याच तुकाराम महाराजांच्या सासूबाई, पहा, तुकाराम महाराजांच्या सासूबाई तुकाराम महाराजांच्या जवळच राहायच्या. आता जो आपल्या जवळ येईल, सद्गुरूंचं काय काम असतं, जो आपल्या जवळ येईल त्याला नाम महिमा सांगायचा, त्याला नाम घ्यायला सांगायचं आणि त्याला जीवनाचं सार सांगायचं, हे साधू संतांचं कर्तव्य. तुकाराम महाराज त्यांच्या सासूबाईंना मामी असं म्हणायचे. मामी,
माझ्या विठ्ठलाचं नाव घ्यावं, माझ्या रामाचं नाव घ्यावं, आयुष्यात उद्धरून जाल. आता हे गुरुस्थानी आहेत तुकाराम महाराज आणि हे एक सामान्य मामी. ती म्हणायची काय केले त्या काळतोंड्यानी, माझ्या पोरीच्या संसाराचं फार वाटोळं केले, त्याचं मी नाव घेणार नाही. दररोज ती शिव्या घालायची. तुकाराम महाराज मात्र उपासनेला दृढ सांगायचे, आई मामी असं करू नका, घ्या माझ्या विठ्ठलाचं नाव. आयुष्य संपूर्ण गेलं. या मामींची एक दिवस इहलोकीची यात्रा संपली. एक दिवस असा उजाडला, तुकाराम महाराज भल्या पहाटे आपल्या ओसरीवर काही अभंग गात बसले आणि रस्त्याच्या पलीकडे एक उकिरडा आहे, ज्या उकिरड्यावर एक गाढवीण उकिरडा चरत होती. महाराजांनी बघितलं, म्हणाले थोडस पाहूया. म्हणले याचं भूत भविष्य वर्तमान काय आहे. त्रिकालज्ञ होते. एक क्षणाची फक्त दृष्टी बंद केली आणि जे पाहायचं ते पाहिलं. त्यांना जे दिसलं ते बघितल्यावर मात्र तुकाराम महाराज तिथून उठले, रस्ता पार केला आणि त्या उकिरड्यावर जाऊन साष्टांग नमस्कार घातला त्या गाढवीला. का हो? महाराजांनी जे पाहिलं होतं ते पाहिल्यावर त्यांना वाईट वाटलं. महाराजांना काय पाहायला मिळालं तर या महाराजांच्या ज्या मामी निवर्तल्या होत्या, इहलोक सोडून गेल्या होत्या, त्यांना गाढविणीचा जन्म आलेला होता. आणि तिथंच महाराजांनी ही अभंग रचना केली. काय रचना आहे पहा. माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवी झालीस, गाढवी झालीस म्हणून गाढवी. माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवी झालीस, गाढवी झालीस म्हणून गाढवी झालीस. आता कैची पूर्ण पोळी नाकी लोंबे सराळोळी. आता कैची पूर्ण पोळी सदा उकिरडे ढुंडाळी, उकिरडे ढुंडाळी सदा उकिरडे ढुंडाळी. आता कैची नथ बाळी, आता कैची नथ बाळी नाकी लोंबे सराळोळी, लोंबे सराळोळी नाकी लोंबे सराळोळी. तुका म्हणे अहो मामी मर्म चुकलात तुम्ही, चुकलात तुम्ही मर्म चुकलात तुम्ही. महाराज म्हणाले मामी पुरणपोळी तुम्हाला खूप आवडायची. आता पुरणपोळी तुम्हाला पुरणपोळीने पंचपक्वान्नाचं परात भरून तुमच्या समोर आणून ठेवली. तुम्ही काय करता, फक्त हुंगता, एक लाभ झाडता आणि निघून जाता. आता कुठनं आणायची. तुम्हाला नथ खूप छान दिसायची. आता तुमचा नाकाचं माप कुठल्या सोनाराने घ्यायचं, कशी नथ बनवायची, सगळं अवघड आहे. सगळ्यात शेवटी महाराज सासूबाईंच्या बरोबर बोलत होते. शेवटी म्हणाले तुका म्हणे अहो मामी मर्म चुकला होता तुम्ही. आम्ही आयुष्यभर घटका गेली, पळे गेली, तास वाजे जणांना, आयुष्याचा काळ जातो राम कार्य म्हणाना. आम्ही नित्य तुम्हाला सांगत होतो राम नाम घ्या, राम नाम घ्या, प्रभूचं नाम घ्या, तो तुम्हाला उद्धरण देईल. तुम्ही ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून नको त्या योनीला हा जन्म प्राप्त झाला. आता मला सांगा, महाराज सदैव वैकुंठाला गेले. सदैव वैकुंठाला जाण्याची ज्यांच्यामध्ये ताकद होती त्यांच्या सासूबाई उद्धरल्या नसत्या का? ऐकलं असतं तर. आपण ऐकत नाही, हा मोठा दोष आहे. साधू संतांची वचनं ऐकावीत आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. जीवन निश्चित उद्धरून जाईल. म्हणून महाराज तुकाराम महाराज आपल्याला कळकळीने सांगतायत, सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. लवकरात लवकर सद्गुरूंना शरण जा. मूळ अभंग. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय, धरावे ते पाय, धरावे ते पाय आधी आधी, आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी. लोह परिसाची नसा हे उपमा, लोह परिसाची
एका दगडात 2 पक्षी मारले गेले. मी नखाते काकांना असं सांगत होतो, पहिल्यांदा गुरुजींना बुक्का लावा तुम्ही, आणि नंतर मला लावा. कारण अशी परंपरा आहे, वैदिक, शास्त्री, पुराणिक आणि मग कीर्तनकार. त्या मानाने त्यांची किंमत करायची असते. त्यांना प्रथम ती किंमत देऊन त्यांचा मान करायचा असतो. पण घडलं ठीक आहे, जे घडलं तेही माझं भाग्यच समजतो मी. 14व्या वंशजांचा माझ्या कपाळाला स्पर्श होणं म्हणजे कृपाहस्त स्वामींचा मिळणं, मी भाग्यवान स्वतःला समजतो. काय म्हणणार आहे तुम्ही आत्ता मध्ये म्हणू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नाची रसा साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. रत्नाची रसा साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाटबळणाची जीवालया ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वाटबळणाची जीवालया ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळियास गंगा जाहली बोलकी, डोळियास गंगा जाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सात जन्माची लाभली पुण्याई, सात जन्माची लाभली पुण्याई. म्हणून झालो पालखीचे बोळी, म्हणून झालो पालखीचे बोळी. शांतमाया मूर्ती पहाटे सारखी, शांतमाया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते
दत्ताची पालखी झुलते हळूच, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, तुळजा भवानी माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गो माता की जय भारत माता की जय जय रघुवीर समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव। पाठक त्यांचं तास दीड तास प्रवचन ऐकलं, खूप छान प्रवचन होतं. म्हणजे ते थांबू नये आणि मला कीर्तन करायची संधी मिळाली नाही तरी चालेल, पण ते ऐकत बसावं अशी अवस्था झाली होती माझी. पण बोलवलं इथं सेवेला म्हटल्यावर सेवा करायलाच पाहिजे. थोडंसं वजन डोक्यावर आलं होतं त्यांच्या प्रवचनाचं. त्यानंतर नवीन संसार, हात आहेत आमचे दोन्ही, विशेषतः डावा हात अर्धांगिनी. त्यांचं आणि आमचं जुमलं की हे आपोआप आमच्या बरोबर येतात. आणि नवीनच संसार, दोन हात आहेत, हार्मोनियम तबला. त्यांनी पहिल्या भेटीतच सांगितलं की बुवा जमवून घ्या,
जे आम्ही सांगायचं असतं या दोघांना, सांभाळून घ्या, यांना सांगायचं, यांना सांभाळून घ्या सांगायचं, त्यांनीच अगोदर सांगितल्यामुळं आपोआपच ये मनीचे ते मनी असं झालं आणि कीर्तन इथपर्यंत आलंय. पहिलाच दिवस आहे, साहजिक आहे. नव्यानेच जो विवाह झाला, सीमा नसते आनंदाला, तसं थोडीशी अवस्था. आणि मग जवळ यायला, जवळ बघायला, एकमेकांना बघायला सुद्धा भीती वाटते. त्यातला प्रकार थोडासा आज झालाय, उद्या होणार नाही. सद्गुरु वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. या विषयाला अनुसरूनच एक छोटासा चरित्र. दत्तप्रभूंचं नृसिंहवाडी, औदुंबर, नंतर गाणगापूर असं त्यांचं जे जीवनचरित्र आहे, ज्या चरित्रामध्ये त्यांनी प्रत्येक स्थानामध्ये शरणागत भक्ताचे उद्धार करायचं काम केलं. ज्याला संतती नाही त्यांना संतती दिली, ज्यांच्याकडे पैसा नाही धनप्राप्ती करून दिली त्यांना, ज्यांचं दारिद्र्य आहे ते आयुष्यातनं दारिद्र्य नाहीसे केले, अकाल मृत्यू अनेकांचे घालवले, मरणासन्न अवस्थेत आलेल्या, जिथं जगात काहीही चालत नाही अशा ठिकाणी सद्गुरूंच्या चरणावर शरणागत आलेल्या शिष्यांना फक्त कृपादृष्टीनं अमृत पाजून त्यांना पुन्हा त्यांचं शरीर प्राप्त करून दिलंय. अशा अनेक गोष्टी फक्त भक्तांच्या उद्धारासाठी, जन्मच त्यांचा, सद्गुरूंचा जन्मच यासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी. यापैकीच एक छोटासा चरित्रभाग. करवीर नावाचं क्षेत्र आहे. करवीर क्षेत्रीचा द्विजपुत्र, विद्ये विणा पवित्र, जिव्हा छे दुनिया, अहोरात्र करी भुवनेश्वरी स्तोत्र. करवीर नावाच्या क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत आहे. ब्राह्मण कसं आहे, आचार संपन्न आहे. सगळ्यात महत्वाचं आज आचाराची गरज आहे. विचार खूप चांगले येतात, विचार मांडता येतात, पण नुसतेच विचार मांडून किंवा मनात येऊन चालणार नाहीत. त्याच्याबरोबरीने सदाचरण हे अत्यंत गरजेचं आहे. हा ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न होता. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं ज्यांनी अध्ययन केलेलं होतं, एवढा विद्वान होता. आणि या विद्वत्तेचा त्याला कुठेही अहंकाराची बाधा नव्हती. सगळ्यात कारण विद्या आधी की तिथं मीपणा येतो बऱ्यापैकी, आणि मग त्या विद्येचा काही उपयोग होत नाही. माऊलीच म्हणाली या विषयावर, अगा वेद विचारी झाला, अगा वेद विचारी झाला, माते नेणता वाया गेला, तणू सांडोनी उपणीला कोंडा जैसा. छान उपमा दिली, खूप पांडित्य आहे. पण ते कसं आहे, तर सूपभर कोंडा हातात घेतला, तो कोंडा रात्रभर पाखडताय आणि अपेक्षा आहे त्यातनं एक किमान ओंझळभर दाणे मिळावेत. मुळातच जिथं सूपभर कोंडा आहे त्यातनं एक दाणा तरी बाहेर पडणार आहे का? तसं या विद्वत्तेच्या बाबतीत घडतं असं ज्ञानराज माऊली म्हणाली. सामान्य कोणी म्हणाल नाही, माऊली म्हणाली. अगा वेदविद्यरी झाला, माते नेणता वाया गेला. खूप विद्या आहे, पण परब्रह्माविषयी, त्या ब्रह्माविषयी, त्या भगवंताविषयी मनामध्ये कुठलाच भाव नाही आहे. ती वेदविद्या कोंडा पाखडल्यासारखी आहे. हा ब्राह्मण सदाचारी होता, ईश्वर भक्त होता, विद्वान होता. किती विद्वान होता सांगितलं. अनेक विद्वान लोक त्यांच्याकडे येऊन शिकायचे, त्यांना ते विद्यादान द्यायचे. आता या ब्राह्मणाला अनुकूल आणि अनुरूप अशी पत्नी लाभली होती. सगळ्यात महत्वाचं, पत्नी कशी लाभली हे सगळं जे वैभव पाहायला मिळतं, पत्नी अनुकूल आहे म्हणून पाहायला मिळतं. ओम भवती भिक्षांदे म्हणून दारात काळेबा उभे राहिले, तर पटदिशी ह्याची व्यवस्था करणारी पत्नी घरात असेल तर आपलं सगळं हे चालतं.
तशी त्या ब्राह्मणाला अनुकूल अशी पत्नी लावली होती. अनुकूल आणि अनुरूप दोन प्रकार आहेत. आता अनुरूप पत्नी, आता आपण लग्न करतो, आपण अनुरूप पत्नी पाहतो. अनुकूल पत्नी, सहधर्मचारिणी जिला म्हणतात, ती आपण बघतच नाही. परवा माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, त्याच्या मुलाचं लग्न झालं होतं. ते गेले होते हनीमून. लग्नाचा अल्बम होता, माझ्यासमोर त्या मित्राने आणला, फोटो दाखवायला सुरुवात केली. बुवा म्हणाले, कशी आहे सून? म्हटलं छान आहे. अहो छान काय म्हणताय, जणू काय श्रीदेवीच आहे. घरात श्रीदेवी नको आहे कृपया. घरात अनुरूप पत्नी असावी, त्यापेक्षा अनुकूल जास्त असावी, सहधर्मचारिणी असावी. एकनाथ महाराजांचा प्रपंच जर पाहिला तर अनुरूप आणि अनुकूल दोन्ही बाजूनी पत्नी मिळाली होती. म्हणून प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोहो यथा सांग दोहीकडे हा नाथांचा प्रपंच. या ब्राह्मणाला तशीच पत्नी मिळाली आहे, अनुकूल अनुरूप पत्नी मिळाली आहे. दोघंही ईशभक्त आहे. फक्त एवढंच होतं, जेवढी विद्वत्ता होती तेवढंच दारिद्र्यही याच्याकडे होतं. आणि असा एक निसर्गाचा अलिखित नियम आहे म्हणे, सरस्वती आणि लक्ष्मी सहसा एकत्र नांदत नाहीत. जिथं सरस्वती असेल तिथं लक्ष्मी केव्हाच पळून गेलेली असती, आणि जिथं लक्ष्मी असेल तिथं वरचा मजला बऱ्यापैकी असतो. तर इथं तसंच होतं. यांच्याकडे विद्वत्ता होते, अभ्यास होता मोठा, विद्वान होते, पण लक्ष्मीची कमतरता. अगदीच नव्हती असं नाही, पण कमतरता. असं असून देखील हा ब्राह्मणपणाचा जो आचार आहे, ब्राह्मणपणाचा आचार आणि गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडत होता. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराणे विख्यात सांगे सकल विद्वज्जना. गृहस्थाश्रमाचं मुख्य कर्तव्य अतिथी सत्कार. मगाशी त्यांनी सांगितलं अतिथी म्हणजे कोण, कसा असतो अतिथी? जो कधीही मी अमुक वारी येणार आहे, अमुक तिथीला येणार आहे, अमुक वेळेला येणार आहे याची कोणतीही कल्पना न देता अचानक जो दारात उभा राहतो तो अतिथी. तेव्हा अशा अतिथीचं सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे, गृहस्थाश्रमांचं कर्तव्य आहे. हे जे यती तापसी संन्यासी हे जे सगळे सत्पुरुष फिरत असतात, यांच्या पोटाची व्यवस्था आपण गृहस्थाश्रमी लोकांनी करायची असते. आणि ब्राह्मण तर वेद म्हटलेला होता, वेदांचं नुसतंच पठण नव्हतं, वेद आचरणारा ब्राह्मण हा होता. त्यामुळं अतिथी सत्कार हे त्याच्या घरचं एक वेगळेपण होतं. कारण त्या ब्राह्मणाला हे माहिती होतं, अतिथिरेयस्य भग्नाशो ग्रहात प्रतिनिवर्तते सतस्मै दुष्कृतम दत्वा पुण्यमादाय गच्छति. ज्या दरवाजातून अतिथी विनमुख परत जातो, अतिथी दोन काम करत असतो. त्याचं स्वागत केलं, त्याचा सत्कार केला, त्याला जी आपली ताकद असेल त्या ताकदीने काही दिलं, तो जाताना म्हणतो तुमचं कोट कल्याण होईल. तुम्ही त्याला दिलं, त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. आणि तुम्ही जर त्याला तोंड बाजूला केलं, त्याचं तो आल्यावर दरवाजा बंद केला, तर ज्या पुण्याईच्या जोरावर तुम्हाला भगवंतानी हे सगळं दिलेलं असतं, त्या पुण्याईतला काही भाग तो स्वतःबरोबर घेऊन जातो. आणि ज्या अनेक दुष्कर्मामुळे त्याला भिक्षा मागायची पाळी आलेली असती, ते जे दुष्कर्म असतं, ती जी पातकं असतात, त्यातला काही भाग तो तुम्हाला देतो आणि निघून जातो. मग असं सांगा, दररोज एक अतिथी आपल्या दारातून विनमुख परत गेला, किती जरी करोडो रुपयाची इस्टेट असेल तर ती टिकणार आहे का? नाही टिकणार. आणि यासाठी दारात येणाऱ्या अतिथीचा सत्कार करणं हे गृहस्थाश्रमाचं मुख्य कर्तव्य आहे. ते तो ब्राह्मण करत होता. ते इथेही चालू आहे, अनुभव बघतोय मी आज सकाळपासून.
मला असं वाटलं नाही की मी कुठून तरी लांबून आलोय, मी एक कोणतरी काणेबुवा नावाची व्यक्ती आहे मग त्याला वेगळं वागवायचं किंवा त्याच्याशी वेगळं काही नाही. वहिनींच्या बरोबर तर मी जेवायला बसलो, छान गप्पा चालल्या होत्या, जेवलो, आनंदाने जेवलो. हे ज्या घरामध्ये आहे त्या घराला ऊर्जितावस्था आहे, तिथं तेज असतं, तिथं महाराजांचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे तिथं कधी काही कमी पडतच नाही. हे तो ब्राह्मण जाणून होता. अतिथिर्यस्य भग्नाशो ग्रहात प्रतिनिवर्तते सत अस्मै दुष्कृत दत्वा पुण्यमादाय गच्छति. आणि याच आशयाचं एक पद गुरु नानकांनी दिलेलं आहे. ते काय म्हणतात, दान करो गरीबो से बाबा मगरुरी से धोका है. मी पण पटदिशी खाली बसवतो. दान करो गरीबो से बाबा मुद्दाम गाण्यात म्हणत नाही, बरोबर आहे. संसाराचा प्रपंचाचा पहिलाच दिवस आहे, फार त्रास दिला तर तुम्ही उद्या म्हणाल नको. दान करो गरीबो से बाबा मगरुरी से धोका है, ये तन सबसे ऊंचा बाबा. गुरु नानक आहेत, काय म्हणतात पहा, ये तन सबसे ऊंचा बाबा. मनुष्य देह पुन्हा नाही, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य देह नरदेह ही भगवंताची कृपा. ये तन सबसे ऊंचा बाबा खावो पिवो आरामी से. भगवंताच्या कृपेने जे मिळाले त्याचा आस्वाद आनंदाने घ्या. शाला दुशाला जोरू लडके, जो काही प्रपंच मी माझं म्हणून भोवती गोळा केलेली माया. शाला दुशाला जोरू लडके, एक काम करा, भुलना नाही जगबाजी से. या परिवारात रमत असताना, या प्रपंचाचा आनंद घेत असताना ज्याच्या कृपेनं हे सगळं मिळालं त्याला विसरू नका. शाल दुशाला जोरू लडके भुलना नाही जगबाजी से. पुढे त्यांनी सांगितले, भुल जावे तो भिक्षा न मिले, भुल जावे तो भिक्षा न मिले, नहीं लंगोटी मिलने की, यमदूतों का सोटा सिर पर बात भली नहीं होने की. जर विसरलाच त्याला तर काय होईल, ज्याच्या कृपेने पंचपक्वान्न खातोय उद्या भिक्षापात्राचा चाल तर कोणी भिक्षा सुद्धा वाढणार नाही अशी अवस्था होईल. नव्हे नव्हे ज्याच्या कृपेनं भरजरी वस्त्र परिधान करतोय, लज्जा रक्षणाप्रती लंगोटीचं कापड सुद्धा मिळायचं अवघड आहे. गुरु नानक म्हणतायत, भुल जावे तो भिक्षा न मिले नाही लंगोटी मिलने की. आणि सगळ्यात शेवटीवरती भीती कोणाची, यमदूतों का सोटा सिर पर बात भली नहीं होने की. यासाठी ते हात जोडून विनंती करतायत, कहे गुरु नानक सुनो मेरे भाई. बांधवा हुशार हो, ऐक. कहे गुरु नानक सुनो मेरे भाई, हुशार होना अच्छा है, नहीं माने तो खुशी है तेरी, हमसे भी क्या परवा है. भगवंताने आम्हाला ज्या कार्यासाठी पाठवले ते कार्य आम्ही केले. शहाणे झाला तुमचं हित आहे, नाही झाला तुमचं नशीब आहे, आम्ही चाललो पुन्हा दुसरीकडे. ब्राह्मणाला या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना असल्यामुळं त्या घरातून कधीही अतिथी विनमुख गेला नाही. ईश्वर भक्त होते, अतिथीदारातून परत जात नव्हता. पण यांच्या प्रपंचात एका गोष्टीची कमतरता होती, यांना संतती नव्हती. लग्नानंतर बरीच वर्ष संतती नाही आणि बऱ्याच वर्षानंतर संतती झाली. बऱ्याच वर्षानंतर संतती झाल्यावर काय आनंद असतो सांगा. बऱ्याच वर्षानंतर यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. आता बऱ्याच वर्षानंतर झाल्यानंतर त्याचं कोड कौतुक यथोचित घडतंय घरात. जरी परिस्थिती होती नव्हती तरी त्यातनं जे करता येईल ते कोड कौतुक करत त्या मुलाला वाढवत आहे. वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा होता. आता पूर्वीच्या काळी 5व्या वर्षी व्रतबंध करायचे एकेकाळी. तसं काही लोक करतात, पण किमान 8व्या वर्षी तरी करावं. परवा एका मुंजीला गेलो होतो. घोड नवरा म्हणतात तसं घोड मुंज्या. 18 वर्षाचा पोरगा त्याची मुंजी. म्हटलं असं काय, पण झाली मुंजे. असो मुंजी झाली हेही नसे थोडे की. तर या मुलाची 5व्या वर्षी 5 वर्षाचा झाला. ब्राह्मण याच्या बुद्धीची चाचपणी करत होता. अंदाज घेत होता की हा किती हुशार आहे, हा काय करू शकेल. आपण जे एवढं हे केले, आज आपली कीर्ती जी आहे ही कीर्ती पुढे तो वाढवेल का, तो आणखी काय होईल. पण ब्राह्मणाच्या लक्षात आलं, हे आलं की हा अज्ञानी आहे.
ज्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यात कुठेच हा पास होत नाही आहे. ब्राह्मणाला वाटलं कुठलं माझं फुटकं नशीब म्हणून नाही असं पोर माझ्या पोटी आलं. आणि एक काळजी की आता ह्या मुलाचं पुढं कसं व्हायचं, या काळजीतच त्याप्रमाणे इहलोकीची यात्रा संपवली. याचं वय वर्ष 7 पडलं. आता या ब्राह्मणाने इहलोकीची यात्रा संपवल्यावर त्याची आई दुःखी झाली. पती गेल्याचं दुःख काय असतं ते त्याच स्त्रियांना माहिती ज्यांचे पती अखाली गेले. पण नुसतं दुःख करत बसून चालणार नव्हतं. तिनं विचार केला की ह्या मुलाला तर वाढवलंच पाहिजे. आणि ती त्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असल्यामुळे तिने हे लक्षात घेतलं की 5व्या वर्षी निदान 8व्या वर्षी याचा व्रतबंध आपण करून घेऊया, त्याशिवाय याला ज्ञान येणार. 7वं वर्ष संपलं, 8वं वर्ष लागताच गुरुबळ पाहिलं आणि याची मौंजी बंधनी केलं. गुरुग्रही शिक्षणासाठी पाठवायचं. आता घरचे गुरु असून गुरुग्रही शिक्षणासाठी पाठवलं, पण याला काहीच येईना. म्हणजे रामरक्षा नाही, भीमरूपी स्तोत्र नाही, केशवाय नमः नाही, संध्यावंदन नाही, गायत्री मंत्र तर खूप लांब आहे. आणि हा अशा प्रकारचा मुलगा सांभाळायचा आणि मोठा करायचा, याला सांभाळायचा कसा, ही चिंता त्याच्या आईला लागली. आणि या चिंतेतच तिनं तिची ही इहलोकीची यात्रा संपवली. या 8 वर्षाच्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडील होते ते गेले, आई होती तीही गेली. बरं, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशा वेळी काय करायचं, निदान मुंज झालेली आहे, मौंजीबंधन झालेलं आहे. हातात भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागण्याचा अधिकार मला आहे, एवढं त्याला कळलं. हातात भिक्षापात्र घ्यावं आणि भिक्षा मागण्यासाठी दारोदार जावं. कुणाच्याही दरवाजात जाऊन उभा राहायचा, ओम भवती भिक्षांदेही म्हणायचा. पण याचं तोंड बघितलं, याचा आवाज ऐकला की घराचा मालक बाहेर यायचा आणि फाड दिशी दरवाजा बंद करायचा. भिक्षा मिळायची नाही. एक घर सोडलं, दुसरं घर सोडलं, तिसरं घर सोडलं. एका दरवाजातून उभा राहिला आणि भिक्षा मागितलं. तो यजमान आला आणि म्हणाला, अरे काळतोंड्या, बापाला घालवलंस, आईला घालवलंस, आणि आता हे तुझं काळतोंड आम्हाला कशासाठी दाखवतोयस? ज्ञानी तुझा बाप परी, ज्ञानी तुझा बाप परी, सूर्या पोटी शनैश्वरा परिस, जन्म तुझा व्यर्थ से जगसी का मर वनांतरी परिस. अरे सूर्यापोटी शनिदेव, तसं तुझं ते काळतोंड घेऊन जगाला अपशकन करत फिरू नकोस. चालता हो. गावभर अशीच अवस्था झाल्यावर घरी आलाय, पोटात आग आहे, डोक्यात विचार यायला लागले. वडील गेले, आई गेली, आणि आता भिक्षा मागून जगावं म्हटलं तरी लोक भिक्षाही घालायला तयार नाहीत. जो तो म्हणतोय, हे काळतोंड तुझं आम्हाला दाखवू नकोस, चालायला लाग. आणि याच्या डोक्यात एकच विचार आला की आता या ठिकाणी आपण आत्महत्या, आपलं आयुष्य संपवावं, हाच डोक्यात विचार. यावे मरण मला वाटते, यावे मरण मला वाटते, यावे मरण मला. आई नाही, बाप नाही, आई नाही, बाप नाही, नाही सगा सोयरा, नाही सगा सोयरा, यावे मरण मला वाटते, यावे मरण.
असं हे निर्लज्जपणाने जगणं. जिथं भिक्षा मागायला जाऊ तिथं लोकांनी आपल्याला हाकलून देणं आणि कुणी सगळा नाही, सोयरा नाही, आई नाहीत, वडील नाहीत, अन्न खाऊ शकत नाही, भीक मागू शकत नाही. म्हणतात ना ते आई जीव घालणं आणि बाप भीक मागून देणं, तशी अवस्था याची झाली. त्याच्या डोक्यात विचार, मरणाचा विचार येऊ लागला. दिवसभर विचार केला आणि ठरवलं की आता आपण घर सोडायचं. घर सोडून निघाला 3 दिवसांच्या वेळी. जसा रस्ता फुटेल त्या मार्गाने प्रवास सुरू झाला. एका जंगलामध्ये प्रवेश केला त्यांनी. जंगलामध्ये प्रवेश केला. डोक्यात विचार एकच, आयुष्यात मला काही चांगलं कर्म करता आलं नाही, मला स्नान संध्या वेदाध्ययन काहीच करता आलं नाही, ना आईला सांभाळू शकलो ना वडिलांना सांभाळू शकलो, आणि त्यामुळं हे असं जीवन जगण्यापेक्षा आपण मरावं, एखाद्या श्वापदानं आपल्यावर चाल करावी, किमान त्याच्या एका वेळीची भूक तरी माझ्यामुळे भागेल, ही कल्पना आहे डोक्यात. 3 सांज झाली, काळोख झाला, जंगलातून चालतोय, पायाला काटेकुटे बोचतायत, खडे बोचतायत, पण तसाच चाललाय. डोक्यात एकच विचार, एखाद्या प्राण्याने आपल्यावर झडप काढावी आणि आपलं आयुष्य संपवावं. पण कसं असतं बघा, विद्या नसे ज्या पुरुषास काही, विचार नीती तिळ मात्र नाही. ऐशा नरा काय अहो म्हणावे, पशुमध्ये सत्यतया गणावे. ज्याच्याकडे विद्या नाही त्याला पशु समजावं असं सांगितलं. पशु आणि विद्या नसलेल्या माणसामध्ये फरक काय, तर फक्त शिंग आणि शेपूट नाही म्हणून माणूस म्हणायचा, अन्यथा त्याला पशुमध्ये गणलं जाते. विद्या हे धन असं आहे. विद्येनेच मनुष्या, विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माझी. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माझी. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे. ज्याच्याकडे विद्या आहे तो कुठेही गेला तरी तो उभाच राहतो. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्याच्याकडे विद्वत्ता आहे तो कुठेही गेला तो उपाशी म्हणणार नाही. आणि मग इथं विद्याच नाही म्हटल्यावर याला ही अशी मनाची तयारी झाली आहे. जंगलातून प्रवास चालू आहे. रात्रीचे किडे ओरडायला लागलेत, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येऊ लागले. हा विचार करतो एखाद्या प्राण्याने माझ्यावर यावी, झडप मारावी. आणि तसं घडलं. काय घडलं, एका हिंस्र प्राणी त्याच्या मार्गामध्ये समोर चढवाला. हा म्हणाला आता किमान माझं एक वेळ त्याची भूक भागली तरी माझ्या आयुष्याचं सार्थक होईल, ही मनात कल्पना आहे. पण तो प्राणी त्याच्या जवळ आला. फक्त त्याने नाकाने वास घेतला, हुंगलं, आणि जसा आला तसा निघून गेला. वास्तविक पाहता हिंस्र प्राणी अशी शिकार समोर आलेली सोडत नाही. कशाचा परिणाम, विद्या नाही, विचार नाही आहे, आणि आणखीच दुःखी झाला. म्हणाला भगवंता, हे अशा प्रकारचं जीवन मला कशासाठी दिलेस. आता जर कुणी हिंस्र प्राण्यांनी जर माझी शिकार केली नाही तर मी शेवटी कुठेतरी माझं डोकं आपटून प्राण देईन, परंतु मी जगणार नाही. अशा विचारात तो निघाला. रात्रभर चालतोय. पहाटेच्या वेळी एका स्थानावर येऊन पोहोचला. समोर मंदिर पाहायला मिळालं. आशेचा किरण एक मनामध्ये निर्माण झाला. मृत्यूनी मला ग्रासावं या इच्छेनं मी चाललोय रात्रभर. तो काळ सुद्धा माझ्या जवळ येत नाही, आणि जवळ आलेला काळ सुद्धा माझा अंगाचा वास घेतो आणि निघून जातो. केवढा दुर्दैवी आहे मी. परंतु तथापि ज्या अर्थी मंदिराचा कळस दिसतोय त्या अर्थी कुठेतरी माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं वळण मिळणार आहे, ही आशा मनाशी धरून तो धावत धावत त्या मंदिरापर्यंत पोहोचला. कुठं होतं मंदिर, जेथे असे जगन्माता, जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, पावला तेथ त्वरिता करी दर्शन देवीचे. आत गेला. दिवसभर रात्रभर प्रवास शिणला होता, दमला होता, तरी आनंद हा झाला की माऊली समोर उभी आहे.
आणि माऊली ज्यार्थी उभे आहे त्यार्थी तिथंच डोकं आपलं डोकं टेकायचे या भावनेनं माऊलीच्या चरणावर मस्तक टेकलं. डोळ्यातील अश्रूंनी माऊलीच्या चरणावर अभिषेक घातला आणि हात जोडून उभे, आई तू भेटलीस मला, आई मला दिसलीस. जे जे माझ्या मनात वाईट होतं ते आत्ता या क्षणाला सगळं संपलं. तू भेटल्यामुळं माझ्या आयुष्यात कुठेतरी सूर्य उगवेल असं मला आता वाटतंय. आई करशील ना तू? माझ्या आयुष्यात जे कमी आहे ते मला देशील ना? बोलतोय, प्रयत्न करतोय आईशी. भुवनेश्वरी माता बोलायला तयार नाही, हसायला तयार नाही, बघायला तयार नाही. पुन्हा विनवण्या करतोय, आई आम्ही तुझा वेडा बाळा आहे. आईचं प्रेम वेड्या बाळावर जास्त असतं, वेड्या मुलावर जास्त असतं. मी अज्ञानी आहे म्हणून तू माझ्याशी बोलत नाहीस का? म्हणून तू माझ्याकडे पाहत नाहीस काय? आई तूच मला तारायचीस, बाकी मला कुणीही नाही आहे. तारी मला जगदंबे आई, तारी मला जगदंबे, तारी मला जगदंबे. प्रार्थना करतोय, विनवणी करतोय. आईच्या चेहऱ्यावर कुठलाही फरक नाही. आणि ठरवलं, आई जर तुम्ही माझ्याशी बोलणार नसाल, माझ्याकडे बघणार नसाल, माझ्यावर कृपादृष्टी तुमची तुम्ही जर देणार नसाल आणि माझ्या जीवनाचा उद्धार जर करणार नसाल, तर ज्या जिव्हेमुळे जी जिव्हा माझी वेदमंत्र म्हणू शकली नाही ती जिव्हाच मी तुझ्या चरणी अर्पण करणार. मनात ठरवलं तसं बोलून गेला आणि मंदिराला प्रदक्षिणा घालायला गेला. तो एका कोंबड्यामध्ये त्याला एक सुरी सापडली, शस्त्र सापडलं. ते हातामध्ये घेतलं. माऊली समोर आला. आक्रंदोनित वेळी शस्त्रे घेऊनी प्रबळी, आपुली जिव्हा तात्काळी छेदुनी वाहिली तिचे चरणी. जगन्मातेच्या चरणावर जिव्हा अर्पण केली. रक्तप्रवाह सुरू झाला. आदला दिवस संपूर्ण उपवासी, रात्रभर प्रवास, रात्रभर उपवासी. आणि त्याचा परिणाम म्हणून जशी जिव्हा जगदंबेच्या चरणी अर्पण केली, रक्तप्रवाह सुरू झाला, मूर्छना आली आणि खाली कोसळली. भुवनेश्वरी मातेने विचार केला, अज्ञानी आहे, वेडा आहे, तरी सुद्धा माझ्या चरणावर निष्ठा ठेवून आलाय. आणि निष्ठा जो ठेवून आला त्याचं सांभाळ करणं, त्याचं पालन पोषण करणं ही आमची जबाबदारी आहे. देवाने सांगितलं, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवद्गीतेचं वचन दिलं. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी तेच सांगितलं, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असतात ते, फक्त अनुभव घ्यावा लागतो. कलियुगामध्ये दत्त एकच अवतार असा आहे की तुम्ही फक्त स्मरण करायचे आणि ते मनापासून स्मरण करायचे. तुमच्या हाकेला ओ देणार, समोर उभं राहणार, तुमची जी संकटे असतील ती नाहीशी करणार. फक्त एकच. कोसळलाय खाली. माऊलीने विचार केला, शरणालय, जिव्हा तर वाहिले. माऊली विचार करते, हे सगळं त्यांनी केले, एका श्रद्धेपोटी, एका निष्ठेपोटी केले, परंतु विद्यादान करणं माझं काम नाहीये. विद्यादान करणं हे माझं काम नाही आहे. काय करावं? माऊलीने सांगितलं, बाळा विद्यादान करणं हे माझं काम नाही. पाठवून हात फिरवला, जाग केलं. माऊलीचा हात होता तो. किती मूर्छना आली आणि काही झालं, पटदिशी उठून बसला, हात जोडले आणि म्हणते, आई साहेब बोला. अरे बाळा, तू माझ्या चरणावर तुझी जिव्हा जरी वाहिली असतीस तरी विद्यादान करणं हे माझं काम नाही. त्यासाठी तुला कृष्णेच्या पलीकडे औदुंबर वृक्षातळी, औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरवीन. कृष्णेच्या पलीकडे औदुंबराच्या सानिध्यात दत्तप्रभूंचं वास्तव्य आहे. त्यांना शरण जा, कारण विद्यादाते ते जगद्गुरु आहेत, ते सद्गुरू आहेत. ते शरणागत शिष्याला विद्या जे जे पाहिजे ते सगळं देत असतात. विशेषतः विद्यादान करायचं काम त्यांचं आहे. माझी आज्ञा आहे तुला, तू आता इथं न थांबता, इथं वेळ न घालवता कृष्णा
नदीतून पोहून पलीकडे जा. आज्ञा आईने दिली म्हटल्यावर निघाला तिथून. मंदिरातून पार होत होत कृष्णेच्या तीरावर येऊन पोहोचला आणि पाहतोय तर कृष्णात दुथडी भरून वाहत होती. विचार करतोय, आईने तर सांगितले कृष्णा पार करून सद्गुरूंच्या सानिध्यात जा, ते तुला सर्व काही देतील, पण मला पोहता कुठे येते? कृष्णा तर दुसरी भरून वाहते आहे, मला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही आहे, मला कोणतीही कला नाही आहे, मी पोहणार कसा? दुसरं मन बोलते. आपल्याकडेही दोन मन असतात पहा. कीर्तनाला जावंसं वाटते, एक मन म्हणतोय, तेवढ्यात काहीतरी एखादं असं आलोभन समोर येतं, राहू दे कीर्तन राहू दे असं म्हणतो आणि आपण दुसरीकडे तिसरीकडे जातो. तसं याचं मन द्विधा झालेलं होतं. तो म्हणतोय मला पोहता येत नाही, मला कुठल्या गोष्टीचं ज्ञान नाही, मी जाणार कसा आणि मी पोहणार कसा? दुसरं मन म्हणतंय, जे आतलं मन खरं मन, ते म्हणते बाळा तुला माऊलीची तुझ्या आईची आज्ञा आहे, तिने सांगितलंय म्हटल्यावर तुला पोहता येत आहे येत नाही याचा विचार करायची गरजच नाही. टाक उडी आणि लाग पोहायला. वंदन करुणे जगदंबेला, वंदन करुणे जगदंबेला, गुरु दर्शना सिद्ध झाला. तोचे जाऊन वंदन करुणे जगदंबेला, गुरु दर्शना सिद्ध झाला. कृष्णा तीरी येऊन कुडुंब पाहुनी भय व्यापला. मनात तेव्हा निश्चय केला, श्री शक्तीची आज्ञा मदला. मनात तेव्हा निश्चय केला, मनात तेव्हा निश्चय केला, श्री शक्तीची आज्ञा मदला. उडी टाकली पोहू लागला, उडी टाकली पोहू लागला. सरसर सरसर जाऊन पहिलं तिरा, सन्मुख पाहुनी गुरु जाऊनी साष्टांगे वंदिला. नदी सैर सैर कापत पार पोचला. समोर गुरूंना पाहिलं, दत्तप्रभूंना. धावत धावत गेला आणि गुरूंच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत आहेत. गुरूंनी पाहिलं आणि विचारलं, अरे बाळा कशासाठी आलेस, काय पाहिजे तुला? सद्गुरूंना हे सगळं माहिती होतं. त्यांनी जीवा भुवनेश्वरीच्या चरणावर अर्पण केले, हे सर्व गोष्टी ज्ञात होत्या. तरी त्याला विचारतायत, कशासाठी आलायस, काय पाहिजे तुला? आणि आपलं ते तोंड उघडलं आणि तुटलेली जिव्हा दाखवली. अनन्यतेनं शरण गेला, अनन्यतेनं शरण गेला. आता जे काय घडेल ते गुरुच करणार असा आपला भाव पाहिजे. तुम्हीच तारा, तुम्हीच मारा, जे काय कराल ते तुम्हीच करणार. चांगलं झालं तरी तुमच्यामुळेच, वाईट सर्वस्व त्यांना अर्पण केलं की ते उद्धार करणार. शरण गेला, नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून उभा आहे. डोळ्यातून गळगळ अश्रू वाहत आहेत. महाराजांनी विचारलं, अरे बाळा कशासाठी आलायस, काय पाहिजे तुला? याला तर बोलता येत नव्हतं, हे माहिती होतं महाराजांना. तरी सुद्धा विचारल्यावर यांनी तोंड उघडून दाखवलं, जीभ कापलेली होती. महाराजांनी त्याला जवळ बोलवला, त्याच्या मस्तकावरनं कृपा हस्त फिरवला. सद्गुरूंचा कृपा हस्त. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, असा तो कृपा हस्त. मस्तकावर हात फिरवला आणि सांगितलं, तोंड उघड. आपल्या झोळीमध्ये जी विभूती होती ती विभूती काढली आणि त्याच्या मुखामध्ये थोडीशी घातली. लोह परिसाची नसाळे उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. विभूती नुसती लावली मात्र त्याला जिव्हा प्राप्त झाली. मस्तकावरनं कृपा हस्त फिरवला. दर्शन घडता पुण्य येता, पादस्पर्श होता जीवनमुक्त. कृपाहस्त मस्तकावरून फिरवला, जवळ घेतला आणि एकदा आलिंगन दिलं आणि बाळा म्हणाले, तुझं जीवन धन्य झालं. जो अज्ञानी होता, जो वेडा होता,
तो सज्ञान झाला. सद्गुरूंच्या हस्तस्पर्शाचा परिणाम मेंदूत जे नव्हतं ते सगळं भरलं. विभूती त्यांच्या हातची, त्या विभूतीची ताकद जी जिव्हा कापून टाकलेली होती ती पुन्हा जिव्हा प्राप्त झाली आहे. आणि तिथं त्यांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. मुखं करोति वाचालम पंगुल्लं गयते गिरिम यत् कृपातमं वंदे परमानंद माधवम. हे अनुभवायला मिळालं. अतिशय आनंदित झाला. गुरुनी त्याला सांगितलं, तुझ्या वडिलांची जशी कीर्ती होती तशीच तुझीही या राष्ट्रात कीर्ती होईल. आणि त्यासाठी फक्त तू काय करायचेस, तुला जे प्राप्त झालंय ते मुक्त हस्ताने ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना द्यायचेस. सद्गुरू हेच सांगत असतात, मुक्त हस्त राहा, असे हात ठेवू नका, असे हात ठेवा. असे हात ठेवलेत की आपोआपच तो वरूनही येतो प्रवाह आणि पुढेही जातो आणि तो प्रवाह चालू राहतो. सारखाच असा हात ठेवला तर मग ती झाकली मूठ 1.25 लाखाची, ती कधी त्या मुठीत काही नसतंही असंही घडतं. मुठीत काही राहावं, काही मिळावं, या जीवनाचं सार्थक व्हावं असं ज्याला ज्याला वाटत असेल त्यांनी सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय करावा. तुकाराम महाराजांना मूळ अभंगात हेच सांगायचंय, सद्गुरू वाचवणे सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. यासाठी उपासना नित्य करावे, उपासनेला दृढ चाल व्हावे. दररोज उपासना पाहिजे. वर्षातून एखादा यज्ञ करून मी पुण्यही संपादन केली, मिळतं पुण्य, नाही असं नाही. पण वर्षभर जर भगवंताची पूजा अर्चा, त्याचं नाम घेणं, अतिथी सत्कार, सत्य बोलायचं या गोष्टी घडल्या, त्या नियमितपणे घडल्या तर मात्र त्या घरी काहीच कमी पडत नाही. मग तिथं कल्पवृक्षच असतो. सद्गुरू माऊली ही कल्पवृक्ष आहे. उपासनेला दृढता लावावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. आयुष्य सगळं चांगल्या कर्मामध्ये घालवावं. वेद विहित जो आचार आहे, वेदांनी जे सांगितलेत कर्म, त्या कर्माप्रमाणे सत्यम वद धर्मंचर, सत्य बोलावं, धर्माचं आचरण करावं. कळी काळ सुद्धा तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. हे सगळं मिळवायचं असेल तर त्यासाठी योग्य वयात योग्य वेळी सद्गुरूंच्या चरणाजवळ जायचे. सद्गुरू ज्ञानदाते आहेत, ते ज्ञान देतील, नाम देतील, जे हवं कमी ते सर्व देतील. आणि म्हणून तुकाराम महाराज कळकळीने आपल्याला सांगतायत, सद्गुरू वाचोनी सापडे ना, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरू वाचोनी सापडे ना. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय, सापडे ना सोय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सेवा प्रभूंच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्याकडे मागणं एकच मागायचं, जो त्यालाच प्रभू म्हणायचं, त्यालाच गुरु म्हणायचं. काही न मागता सर्व काही देतो. मग त्यांच्याकडे काय मागायचं तर तुमची विस्मृती आम्हाला होईल. त्यांच्याकडे एकच मागायचंय, तुझा विसर न व्हावा. हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. हेच दान दे गा देवा, तुझा विसर न गाली ना आवड, हेची माझी जवळ जगे मुक्ती नंतरा, संत संग दे गा सेवा, गावणे गर्भवासी कथेची सामुग्री दे अवसानावरी, नको जाऊ देऊ गंगा गात्र माझे पांडुरंगा. रामा आयुष्य करी परिमल आवडो कीर्तन, तुका म्हणे आले आरती म्हणायची. आरती दत्तात्रय प्रभूची करू श्रीपाद वल्लभ, आरती दत्तात्रय प्रभूची करू श्रीपाद वल्लभाची. कलियुगी अवतार प्रभूचा, पतितो धारची करण्याचा, अनादि सिद्ध से गुरुचा
निर्महाबाधित अत्रिचा बगुनी सुकर्माते अत्रिचा बगुनी सुकर्माते धरुनी अवतार आश्रमी सद्गुरु स्वामी ऐक्य होवनी हरिहर ब्रह्मी सहित स्वरूपाचे छबे किती वर्णुले रूपा आरती दत्तात्रय प्रभुची करू श्रीपाद वल्लभाची गाण ग्रामी गुरु राजा राहिला स्वभक्त जनका प्रतिदिनी भीमा मिर्जा संगमी करती भक्त पूजा त्रिविक्रम भारती अति गुरुता त्रिविक्रम भारती अति गुरुता चरित जो द्वेष प्रतिदिनी गर्व धरुनी मनी निंदी बुधजनी देखुनी प्रभुनी गर्व हरुनी त्यासी दावी निज शोभा स्वरूपाची आरती दत्तात्रय प्रभुची करू श्रीपाद वल्लभाची वणिज तो नवस करुनी गेला ओ निज कृपेला भमला जाऊनी दूर देश आपुला विक्रय मार बहुत केला सद्गुरु कृपेला बलाला स्वामी कृपेला बलाला अमित तो हो मुनी निज मनी हर्ष मानुनी निगत ते तुनी प्रभुनी गर्व नित्यासी लाविनी शुभासु तस्कराशय गुरु भक्त मानसी परम तो विरक्त या परी होऊनी संतप्त जाहला गुरुची नमन करीत अघटित श्री गुरुचा महिमा अघटित स्वामींचा महिमा वनीच्या प्रकट होऊनी त्रिशूल घेऊनी तस्कर वधुनी उठविती वणिजासी लाविनी जलीला आरती दत्तात्रय प्रभुची करू श्रीपाद वल्लभाची ब्राह्मण शूद्र यवन तंतुका देऊनी दर्शन व्यापरी करुणी बहुत कौतुका श्री गुरु तेजुनी जाती लोका गंगे माझी गुरु मूर्ती कृष्णे माझी गुरु मूर्ती जाती परी निज भक्तावरी अमित कृपा करी सत्यमय खरी कृष्ण सुमती हृदय धरी बुधजनी आरती दत्तात्रय प्रभुची आरती दत्तात्रय प्रभुची कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय दत्तात्रेय माऊली दत्तराज दयाकरे दत्तात्रेय दत्त माऊली दयाकरे दत्तात्रेय माऊली दत्तराज दयाकरे दत्तात्रेय कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ